ग्लिंट ऑफ इंग्लिश मध्ये पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो. आपण इडियम्स बघतोय आणि या इडियम्स मध्ये हा आपला दुसरा भाग आहे, म्हणजेच आपला हा दुसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 50 इडियम्स क्लिअर किंवा 50 इडियम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजची पहिली इडियम आहे मित्रांनो, मिल्क अँड वॉटर. मिल्क अँड वॉटर याचा अर्थ मित्रांनो बेचव. एखादी गोष्ट खूप बेचव आहे, एखादा पदार्थ खूप बेचव आहे, यासाठी मिल्क अँड वॉटरचा यूज आपण करतो. त्याच्याशी रिलेटेड जर वाक्य तुम्हाला हवं असेल तर द फूड इज जस्ट लाईक मिल्क अँड वॉटर या प्रकारे तुम्ही करू शकता. सेकंड फ्रेज आहे मित्रांनो, आउट अँड आउट, ज्याचा अर्थ कम्प्लिटली किंवा पूर्णपणे असा घेतला जातो. याच्याशी रिलेटेड वाक्य जर तुम्हाला हवं असेल तर ही वॉज ट्राईड आउट अँड आउट, म्हणजे त्यानं पूर्णपणे प्रयत्न केला. तिसरी इडियम आहे मित्रांनो, पिजन्स मिल्क. ओके मित्रांनो, एखाद्या गोष्टीबद्दल जर तुम्ही बोलत असाल आणि ती एखादी काल्पनिक गोष्ट असेल तर त्याला पिजन्स मिल्क असं म्हटलं जातं. याच्याशी रिलेटेड वाक्य तुम्हाला हवं असेल मित्रांनो तर ते तुम्ही असं म्हणू शकता की यू आर टॉकिंग अबाउट पिजन्स मिल्क, म्हणजे तू एखाद्या काल्पनिक गोष्टीबद्दल बोलत आहेस. नेक्स्ट फ्रेज आहे मित्रांनो, प्रायमा फेशिया, ज्याला फर्स्ट इम्प्रेशन किंवा पाहता क्षणी, पहिल्या भेटीत असं आपण म्हणू शकतो. याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला वाक्य हवं असेल तर आय लाईक्ड हर प्रायमा फेसिया, म्हणजे पहिल्या भेटीत मला ती आवडली. त्याच्यानंतर पुढची आयडियम आहे मित्रांनो, प्रोज अँड कोन्स. थोडक्यात दोन्ही बाजूचं मत ऐकणे याला प्रोज अँड कोन्स असं म्हटलं जातं. थोडक्यात याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला वाक्य हवं असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता, द जज हर्ड प्रोज अँड कोन्स. जजनी दोन्ही बाजूचं मत ऐकलं. ओके, त्याच्यानंतर पुढची इडियम आहे मित्रांनो, सेकंड चाइल्डहुड. थोडक्यात वार्धक्य किंवा ओल्ड एज यासाठी ही जी इडियम आहे ती वापरली जाते. याच्याशी रिलेटेड जर वाक्य तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता, ही इज इन हिज सेकंड चाइल्डहुड. तो त्याच्या सेकंड चाइल्डहुड मध्ये आहे, म्हणजेच वार्धक्यात आहे. नेक्स्ट इडियम आहे मित्रांनो, द प्रिन्स ऑफ डार्कनेस. थोडक्यात एखाद्या सैतानाचा उल्लेख तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही ही इडियम वापरू शकता, शैतान. ओके, त्यासाठी द प्रिन्स ऑफ डार्कनेस असं म्हटलं जातं. याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला वाक्य करायचं असेल तर तुम्ही या प्रकारे म्हणू शकता की नाव देर आर सो मेनी सिरियल्स हॅव द प्रिन्स ऑफ डार्कनेस, म्हणजे आता बऱ्यापैकी अशा सिरियल्स आहेत की ज्याच्यामध्ये शैतान दाखवला जातो. त्याच्यानंतर पुढची इडियम आहे मित्रांनो, ती म्हणजे टू शो क्लीन पेअर ऑफ हिल्स. ओके, टू शो क्लीन पेअर ऑफ हिल्स याचा मराठी अर्थ आहे मित्रांनो, पळून जाणे. थोडक्यात एखादी व्यक्ती पळून जात असेल तर त्यासाठी टू शो क्लीन पेअर ऑफ हिल्स असं म्हटलं जातं. ही ह्याच्याशी रिलेटेड वाक्य तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता, ही ऑलवेज शोज अ क्लीन पेअर ऑफ हिल्स, म्हणजे तो नेहमी पळून जातो. नेक्स्ट इडियम आहे मित्रांनो, ती म्हणजे टू स्टँड वन्स ओन लेग्स. ज्याचा अर्थ घेतला जातो मित्रांनो, टू बी डिपेंडंट, म्हणजेच स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभे राहणे, यासाठी ही फ्रेज वापरली जाते. याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला वाक्य हवं असेल तर आय ऑफन ट्राय टू स्टँड ॲट माय ओन लेग्स. मी नेहमी माझ्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच थोडक्यात एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर पुढची इडियम आहे मित्रांनो, टू टेक द बुल बाय इट्स हॉर्न्स. ज्याचा मराठी अर्थ होतो मित्रांनो, धैर्याने संकटाचा सामना करणे. ओके, याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला वाक्य हवं असेल मित्रांनो तर ही ऑलवेज ट्राय टू टेक द बुल बाय हिज हॉर्न्स या प्रकारे तुम्ही करू शकता. नेक्स्ट इडियम आहे मित्रांनो, टू थ्रो डस्ट इन द आईज. ओके, थोडक्यात डोळ्यात धूळ फेकणे, यासाठी ही इडियम वापरली जाते. याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला वाक्य हवं असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता, डोंट ट्राय टू थ्रो डस्ट इन माय आईज. या प्रकारे तुम्ही वाक्य याच्याशी रिलेटेड करू शकता. नेक्स्ट इडियम आहे मित्रांनो, ती म्हणजे क्लोज शेव. एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट थोडक्यात बचावली असेल तर त्यासाठी क्लोज शेव ही जी इडियम आहे ती वापरली जाते, ज्याचा मराठी अर्थ होतो थोडक्यात बचावणे.
ओके, याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला वाक्य हवं असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता. दिस वॉज अ क्लोज शेव फॉर मी, म्हणजे मी या गोष्टीतून थोडक्यात बचावलं. ओके, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मित्रांनो, क्राय इन द वाइल्डरनेस. ओके, क्राय इन द वाइल्डरनेस म्हणजे मित्रांनो ऐकून न ऐकल्यासारखं करणे. थोडक्यात ऐकायला येतं पण ऐकून न ऐकल्यासारखं करणे याला क्राय इन द विल्डरनेस असं म्हटलं जातं. याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला वाक्य हवं असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता. ही ऑफन बिहेव्स लाईक अ क्राय इन वाइल्डरनेस, म्हणजे तो नेहमी ऐकून न ऐकल्यासारखं करतो. नेक्स्ट व्हिडिओ माय मित्रांनो ती म्हणजे डार्क हॉर्स. ओके, स्वतःची कौशल्य एखादा माणूस लपवून ठेवत असेल तर त्याला डार्क हॉर्स असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीचा तुम्ही असा उल्लेख करू शकता. फॉर एक्झाम्पल, ही इज अ डार्क हॉर्स. नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो ती म्हणजे डेड लेटर. ओके, एखादी गोष्ट मित्रांनो अस्तित्वातच नसेल तर त्याचा उल्लेख अ डेड लेटर असा केला जातो. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही असं म्हणू शकता, डायनासोर्स आर अ डेड लेटर नाव. ओके, डायनासोर्स आता अस्तित्वात नाही तर त्याच्यासाठी तुम्ही हा उल्लेख करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो, डॉग इन द मँगर. ओके, थोडक्यात स्वार्थी एखादी व्यक्ती असेल तर त्यासाठी अ डॉग इन द मँगर ही फ्रेज वापरली जाते. तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वार्थी म्हणत असाल तर तुम्ही या प्रकारे म्हणू शकता की ही इज अ डॉग इन द मँगर. या प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीचा उल्लेख करू शकता. नेक्स्ट मित्रांनो, इडिओ माहिती म्हणजे हेन पेक्ड हजबंड. ओके, एखाद्या स्त्रीच्या मोठीत तिचा नवरा असेल तर त्याच्याबद्दल ही जी इडिओ माहिती वापरली जाते ज्याला हेन पेक्ड हजबंड असं म्हटलं जातं. ही इज अ हेन पेक्ड हजबंड असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे लीप इन द डार्क. थोडक्यात परिणामाची पर्वा न करता एखादी कृती करणे याला लीप इन द डार्क असं म्हटलं जातं. याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला वाक्य करायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता, आय डोंट लाईक टू लीप इन द डार्क. ओके, मला या प्रकारच्या गोष्टी करायला आवडत नाही. त्याच्यानंतर पुढची व्हिडिओ मित्रांनो ती म्हणजे लॉयन्स शेअर किंवा लायन्स शेअर, ज्याला सिंहाचा वाटा असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीचं योगदान खूप मोठं असेल तर त्यासाठी लायन्स शेअर किंवा सिंहाचा वाटा असं किंवा ही जी व्हिडिओ माहिती वापरली जाते. याच्याशी रिलेटेड तुम्हाला वाक्य हवं असेल तर तुम्ही असं करू शकता, ही हॅज अ लायन्स शेअर इन माय लाईफ. माझ्या आयुष्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो ती म्हणजे मेयर्स नेस्ट. थोडक्यात चुकीच्या गोष्टीचा शोध लावणे किंवा चुकीचा शोध लावणे याला मेयर्स नेस्ट असं म्हटलं जातं. याच्याशी रिलेटेड जर वाक्य तुम्हाला हवं असेल तर इट इज जस्ट अ मेयर्स नेस्ट. हा एक चुकीचा शोध आहे किंवा चुकीच्या गोष्टीसारखं बोललं जाते असं तुम्ही इथं म्हणू शकताय. नेक्स्ट इडिओम आहे मित्रांनो ती म्हणजे क्युअर फिश. क्युअर फिश म्हणजे थोडक्यात एखादा विचित्र माणूस असेल तर त्या माणसाबद्दल तुम्हाला उल्लेख करायचा असेल तर तुम्ही ही इज अ क्युअर फिश असं म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो रेड लेटर डे. म्हणजे थोडक्यात एखादा ऐतिहासिक दिवस जो कायमस्वरूपी स्मरणात राहतो त्याला रेड लेटर डे असं म्हटलं जातं. थोडक्यात आवर इंडिपेंडन्स डे. ओके, आवर इंडिपेंडन्स डे इज अ रेड लेटर डे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट जी इडिओम आहे मित्रांनो ती म्हणजे रॉयल रोड. ओके, रॉयल रोड. थोडक्यात एखादी गोष्ट संपादन करण्याची पद्धत एकदम सोपी असेल तर त्याला रॉयल रोड असं म्हटलं जातं. याच्याशी रिलेटेड तुम्हाला वाक्य हवं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की देर इज नो रॉयल रोड फॉर ऑल ऑफ अस. आपल्या सगळ्यांसाठी असा रॉयल रोड नाही असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे स्नेक इन द ग्रास. ओके, एखादा तुमचा मित्र तुमच्याशी ढोंग करून वागत असेल तर त्याला आपण स्नेक इन द ग्रास असं म्हणू शकतो. माय फ्रेंड, तुमच्या मित्राचा तुम्हाला असा उल्लेख करायचा असेल तर तुम्ही करू शकता, माय फ्रेंड इज अ स्नेक इन द ग्रास असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे टर्निंग पॉइंट. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील वेगळं वळण किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एकदम अचानक एखादी गोष्ट घडत असेल तर त्याला टर्निंग पॉइंट. शक्यतो हा चांगल्या गोष्टींशी संबंधित असतो आपण म्हणू शकतो. याच्याशी रिलेटेड तुम्हाला वाक्य हवं असेल तर तुम्ही म्हणू शकता, दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट इन माय लाईफ. तो माझ्या लाईफ मधला टर्निंग पॉइंट होता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे व्हाईट एलिफंट. ओके, व्हाईट एलिफंट ज्याला आपण खूप महाग आणि निरुपयोगी गोष्ट
ज्यासाठी आपण उगाचच पैसे खर्च करतो त्याला व्हाईट एलिफंट असं म्हटलं जातं. याच्याशी रिलेटेड तुम्हाला वाक्य हवं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की इट सीम्स लाईक अ व्हाईट एलिफंट फॉर यू. ओके, नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे व्हाईट लाई, थोडक्यात सफेद झूट असं म्हटलं जातं. जी गोष्ट खोटी आहे आणि ती आपल्याला कळते दिसते त्याला व्हाईट लाई असं म्हटलं जातं. इट्स अ व्हाईट लाई असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे ऑइली टंग, थोडक्यात तोंडावर स्तुती करणारी एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी ऑइली टंग ही इडिओम वापरली जाते. ज्याच्याशी रिलेटेड तुम्हाला वाक्य हवं असेल तर डोंट बी अन ऑइली टंग, म्हणजे तोंडावर माझी स्तुती करू नको असं तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो ती म्हणजे ग्रीन आईड मॉन्स्टर, थोडक्यात एखादी स्वार्थी जलस जी व्यक्ती तुमच्यावर जळते त्या व्यक्तीचा तुम्ही ग्रीन आईड मॉन्स्टर असा उल्लेख करू शकता. याच्याशी रिलेटेड वाक्य तुम्हाला हवं असेल तर ही इज अ ग्रीन आईड मॉन्स्टर, तो हेवा करणारा माणूस आहे असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे अंडर अ क्लाउड, थोडक्यात संशयास्पद स्थितीत किंवा बदनामीत एखादी व्यक्ती असेल तर त्यासाठी अंडर अ क्लाउड असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल यू आर अंडर अ क्लाउड, म्हणजे तू संशयास्पद आहेस असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे कूल वन्स हिल्स, एखाद्याचे हिल्स कूल करणं म्हणजेच एखाद्याची शांतपणे वाट पाहणं, याला ही इडियम वापरली जाते. फॉर एक्झाम्पल आय वॉज कूलिंग हिज हिल्स, म्हणजेच मी शांतपणे त्याची वाट पाहत होतो. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे अ क्राईंग इव्हिल, थोडक्यात एखादी वाईट प्रथा जी नष्ट करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी अ क्राईंग इव्हिल असं म्हटलं जातं. याच्याशी रिलेटेड वाक्य तुम्हाला हवं असेल तर देर आर सो मेनी ट्रॅडिशन्स इन द सोसायटी विच आर क्राईंग इव्हिल्स, समाजामध्ये अशा बऱ्याच अनिष्ट प्रथा आहेत ज्या संपवणं खूप गरजेचं आहे असं वाक्य तुम्ही करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो अ स्क्रू लूज, थोडक्यात एखादा वेडा व्यक्ती असेल किंवा त्याला काही कळत नसेल तर त्यासाठी आपण स्क्रू लूज अशी इडियम वापरू शकतो. ज्याच्याशी रिलेटेड तुम्हाला वाक्य करायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता ही इज अ स्क्रू लूज पर्सन. ओके, तो स्क्रू लूज असलेला पर्सन आहे किंवा वेडा व्यक्ती आहे किंवा त्याच्या मेंदूमध्ये बिघाड झालेला आहे, या प्रकारचं वाक्य तुम्ही बनवू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे ॲट होम. ओके, ॲट होम याचा अर्थ आपण घरी असणे असा घेऊ शकत नाही, घरी असणे सुद्धा याचा अर्थ होतो, पण ज्या वेळेला ही फ्रेज म्हणून किंवा इडियम म्हणून वापरली जाते त्यावेळेला त्याचा अर्थ बदलतो. म्हणजेच त्याचा अर्थ बनतो की एखादी आरामदायक स्थिती, आपुलकी, यासाठी ॲट होम असं म्हटलं जातं. हिज हाऊस इज लाईक ॲट होम फॉर मी असं वाक्य तुम्ही इथं बनवू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे ॲट सी, म्हणजे थोडक्यात गोंधळलेलं असणं, त्यासाठी ॲट सी ही इडियम वापरली जाते. याच्याशी रिलेटेड तुम्हाला वाक्य हवं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की आय एम ॲट सी, म्हणजेच मी गोंधळलेलो आहे. नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो ती म्हणजे बॅड ब्लड, थोडक्यात राग किंवा मत्सर करणाऱ्या व्यक्तीसाठी बॅड ब्लड ही इडियम वापरली जाते. याच्याशी रिलेटेड वाक्य तुम्हाला हवं असेल तर ही हॅज अ बॅड ब्लड अबाउट मी, म्हणजे माझ्याबद्दल त्याच्या मनामध्ये मत्सर आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे बिहाइंड द सीन, थोडक्यात पडद्या मागे राहून काम करणारी जे व्यक्ती असतात त्यांना बिहाइंड द सीन असं म्हटलं जातं. देर आर सो मेनी पीपल वर्क बिहाइंड द सीन असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी, थोडक्यात इकडे आळ आणि तिकडे विहीर अशा प्रकारचा उल्लेख तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही ही इडियम वापरू शकता. याच्याशी रिलेटेड वाक्य तुम्हाला हवं असेल तर आय एम ट्रॅप्ड इन बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे बर्ड्स ऑफ फिदर, थोडक्यात समान किंवा एकदम दोन व्यक्तींचा एकदम समान स्वभाव असेल तर त्यासाठी तुम्ही बर्ड्स ऑफ फिदर असं म्हणू शकता. वी बोथ आर बर्ड्स ऑफ फिदर, म्हणजे आमचा दोघांचा स्वभाव सेम आहे असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो ती म्हणजे ब्ल्यू ब्लड, थोडक्यात उच्च कुळात जन्म घेणे यासाठी किंवा एखाद्या
खूप रिच फॅमिलीमध्ये जन्म घेणे, त्यासाठी ब्ल्यू ब्लड ही इडियम वापरली जाते, ज्याचा अर्थ होतो उच्च कुळात जन्म घेणे. ही इज बॉर्न इन टू ब्ल्यू ब्लड असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट इडियम आहे मित्रांनो, ती म्हणजे ब्रेड अँड बटर. थोडक्यात रोजची आपली भाकरी कमवणे यासाठी ब्रेड अँड बटरचा उल्लेख केला जातो, म्हणजे जीवन जगण्याचं साधन. दिस इज ब्रेड अँड बटर फॉर मी असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, ती म्हणजे कॅसल इन द एअर. थोडक्यात हवेत किल्ले बांधणे. थोडक्यात ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी कॅसल इन द एअर असं म्हटलं जातं. डोंट मेक कॅसल इन द एअर असं वाक्य आपण त्याच्याशी रिलेटेड करू शकतो. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, ती म्हणजे डबल डिलिंग. ओके, डबल डिलिंग याचा अर्थ होतो तोंडावर गोड बोलणे. ओके, तोंडावर गोड बोलणे म्हणजे डबल डिलिंग. याच्याशी रिलेटेड वाक्य हवं असेल तर ही इज नोन फॉर डबल डिलिंग असं तुम्ही म्हणू शकता. तो त्याच्या डबल डिलिंग साठी फेमस आहे. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, ती म्हणजे फर्स्ट अँड फोरमोस्ट. थोडक्यात अतिशय महत्वाची गोष्ट, ज्याला फर्स्ट अँड फोरमोस्ट असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट अँड फोरमोस्ट थिंग फॉर मी असं तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, ती म्हणजे फ्रेंच लिव्ह. ओके, थोडक्यात न सांगता गैरहजर राहणे यासाठी फ्रेंच लिव्ह ही इडियम वापरली जाते. ही ऑफन गोज ऑन फ्रेंच लिव्ह, म्हणजे तो गैरहजर राहताना कधीच सांगत नाही, नेहमी फ्रेंच लिव्ह वर असतो. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, ती म्हणजे ह्यू अँड क्राय. ज्याचा अर्थ होतो गोंधळ करणे किंवा आरडाओरडा करणे. ह्यू अँड क्राय याच्याशी रिलेटेड वाक्य तुम्हाला हवं असेल तर डोंट मेक ह्यू अँड क्राय म्हणजे गोंधळ करू नको असं वाक्य तुम्ही करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, ती म्हणजे इन अ नटशेल. याचा अर्थ होतो थोडक्यात. ओके, सारांश रूपी. इन अ नटशेल याच्याशी रिलेटेड तुम्हाला वाक्य हवं असेल तर इन अ नटशेल इट इज कंपल्सरी असं वाक्य तुम्ही करू शकता किंवा असं म्हणू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, ती म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. थोडक्यात सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत असणारी व्यक्ती, ज्याला जॅक ऑफ ऑल ट्रेड्स असं आपण म्हणू शकतो. वाक्य जर याच्याशी रिलेटेड हवं असेल तर ही इज जॅक ऑफ ऑल ट्रेड्स असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो, ती म्हणजे किथ अँड किन. थोडक्यात जे ब्लड रिलेटिव्ह असतात, रक्ताच्या नात्यातले लोक असतात, त्यासाठी किथ अँड किन ही इडियम वापरली जाते. याचं वाक्य तुम्हाला हवं असेल तर ही इज माय किथ अँड किन म्हणजे तो माझ्या रक्ताच्या नात्यातला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि नेक्स्ट आणि लास्ट इडियम आहे मित्रांनो, ती म्हणजे ऑन द स्लाय. थोडक्यात चोरून लपून एखादी गोष्ट करणे, ज्याला ऑन द स्लाय असं म्हटलं जातं. वाक्य जर याच्याशी रिलेटेड तुम्हाला हवं असेल तर ही स्टोल इट ऑन द स्लाय. त्यानं चोरून ती गोष्ट चोरली असं आपण म्हणू शकतो. तर या प्रकारे मित्रांनो आपण जवळजवळ 2 व्हिडिओमध्ये 100 फ्रेजेस ज्या तुम्हाला समजतील अशा मराठी भाषेमध्ये आणि इंग्रजी अर्थानुसार मी सांगितलेल्या आहेत. तरी तुमच्याकडे एखादी इडियम असेल ज्याचा अर्थ तुम्हाला माहित नसेल तर ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण असे बरेच टॉपिक जे खूप अवघड आहेत मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत सांगून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सह.